नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात तो पुरावा आमच्याजवळ यायला उशीर झाला आणि म्हणूनच हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्याबद्दल मी कोर्टाची माफी मागतो. हे ऐकताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात ही फसवणूक आहे कोर्टाची, असं का समजू नये. तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात नेत्रा मॅडम मला जरा बोलू द्याल का? अहो माझे अशील मनोज वर्तक यांच्यावर लावलेले जे आरोप आहेत ते खोटे आहेत आणि हे सिद्ध होईलच आणि त्यासाठीच कोर्टाने मला पुरावा सादर करायची परवानगी द्यावी. तर जजसाहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट जोशी तुम्हाला पुरावा सादर करण्यासाठी परवानगी आहे. तर त्यानंतर ॲडव्होकेट जोशी म्हणतात पुरावा अजून कोर्टात आला नाही आहे. तर त्यानंतर जजसाहेब म्हणू लागतात मग तुम्ही असं का म्हणाला होतात की पुरावा आहे म्हणून. तर पुन्हा एकदा ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन. आत्ताच ॲडव्होकेट जोशी म्हणाले की त्यांच्याजवळ पुरावा आहे आणि त्यासाठी माननीय कोर्टाची त्यांनी परवानगीही मागितली. माननीय कोर्टाने त्यांना परवानगीही दिली आहे आणि आता तर म्हणतायत की त्यांच्याजवळ पुरावाच नाही. याला नक्की काय अर्थ आहे आणि हे काय चालू आहे? हा काय बालिशपणा चालू आहे का? तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात हो पुरावा आमच्याजवळ नाही आहे परंतु तो येत आहे. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात येतोय कुठून? कन्याकुमारीवरून मागवला आहे की काश्मीरवरून ऑर्डर केला आहे? तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात प्लीज मला बोलू द्या. आम्हाला पुरावा सादर करायचा आहे आणि त्यासाठीच मी परवानगी मागितली परंतु अजूनही पुरावा आमच्या हातात नाही परंतु तो पुरावा लवकरच येणार आहे. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी प्रश्नावर प्रश्न करत म्हणू लागतात कुठून येतो आहे आणि कोण घेऊन येणार आहे? कुठून तुम्ही ऑर्डर केला आहे? तर जजसाहेब सर्वांना शांत करत म्हणू लागतात नक्की काय चाललं आहे ॲडव्होकेट जोशी? अहो तुमच्याजवळ पुरावाच नाही आहे तर तुम्ही असं का म्हणालात की तो पुरावा सादर करणार आहे? माझ्या कोर्टात असं चालणार नाही आणि मी ते खपवून घेणार नाही. यावरून एवढंच सिद्ध होत आहे की तुम्ही फक्त कोर्टाचा वेळ घालवत आहे. तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात मी समजू शकतो परंतु प्लीज मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ वाट पाहावी लागेल आणि लवकरच आनंदी राज्याध्यक्ष तो पुरावा कोर्टात घेऊन येतीलच आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी मी सार्थक राज्याध्यक्ष यांना विटनेस बॉक्समध्ये बोलविण्याची परवानगी मागत आहे. कोर्टाने परवानगी दिल्याप्रमाणे सार्थक हा विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंदी ही सुधाताईंना म्हणू लागते आई हा पुरावा तुमच्याकडे आहे? तर सुधाताई म्हणतात हाच कॅमेरा ना, यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झालं आहे ना? तर आनंदी म्हणू लागते हो आई पण मला वाटलं होतं की हा पुरावा सरांना मिळाला असेल. सुधाताई म्हणतात नाही हा पुरावा माझ्याकडे आहे आणि मला मिळाला आहे. तर आनंदी ही सुधाताईंना विचारू लागते पण आई हा तुमच्याकडे कसा काय? तर सुधाताई म्हणू लागतात मी वृंदासोबत मंदिरात गेले होते आणि मंदिरातून घरी आले तेव्हा मी तुझ्या रूममध्ये गेले परंतु तिथे गेल्यावर मी पाहिलं की तुझ्या सगळ्या वस्तू पसरल्या होत्या. सुधाताई घडलेला सगळा प्रसंग सांगू लागतात आणि आनंदीला म्हणू लागतात मी ज्यावेळी तुझ्या रूममध्ये गेले त्यावेळी तुझ्या वस्तू अस्ताव्यस्ता पसरलेल्या होत्या आणि म्हणूनच मी सगळीकडे पाहिलं तर कपाटामध्ये एक चिठ्ठी मला सापडली आणि त्यानंतर मला तुझा मोबाईल तोही माझ्या ताब्यात मी घेतला आणि पाहिलं तर तिथे एक कॅमेराही होता. मग मोबाईल आणि कॅमेरा मी माझ्या ताब्यात घेतला आणि माझ्याजवळ ठेवला. तर आनंदी ही सुधाताईंना म्हणू लागते आई अगदी तुम्ही बरं केलं. समजा हा कॅमेरा केदार सरांच्या हाती लागला असता तर खूप मोठी गडबड झाली असती. आपल्याला लवकरात लवकर कोर्टात जायला हवं आणि हा कॅमेरा कोर्टासमोर सादर करायला हवा. सुधाताई आनंदीला म्हणू लागतात आपल्याला नाही. तर आनंदी सुधाताईंना विचारते म्हणजे? तर सुधाताई आनंदीला म्हणतात की तू जाणार नाही आहेस कोर्टात. हे ऐकताच आनंदीला धक्का बसतो आणि आनंदी धक्क्याने सुधाताईंना म्हणू लागते आई अहो माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही असं का म्हणताय? तर सुधाताई म्हणू लागतात हो तू कोर्टात जाणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक साक्ष देत म्हणू लागतो मला खात्री होती तो पुरावा ताब्यात घेण्यासाठी तो आरोपी नक्कीच माझ्या रूममध्ये येणार आणि म्हणूनच मी तो एक कॅमेरा ठेवला होता आणि त्याचप्रमाणे ती व्यक्ती माझ्या रूममध्ये आली आणि सगळं काही त्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे आणि तो व्हिडिओ माझ्या बायकोकडे आहे. त्या लवकरच हा पुरावा कोर्टासमोर घेऊन येतील. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात या हवेतील गोष्टी आहेत बाकी काही नाही. वेळ वाढवून घेण्याचे फक्त प्रयत्न चालू आहेत त्यामुळे मला या गोष्टीमध्ये काहीही तथ्य वाटत नाही. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकाऱ्यांच्या बोलण्यावर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात मी म्हणतोय तेच सत्य आहे. त्या लवकरच पुरावा कोर्टासमोर सादर करतील. तर पुन्हा एकदा ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणू लागतात त्यांना नक्की कोणता पुरावा मिळाला आहे तो आम्हाला कळेल का आणि कसला पुरावा आहे? कोण घेऊन येणार आहे? मला तरी एवढंच वाटते की मनोज वर्तक हेच दोषी आहेत आणि त्यांच्याचमुळे सार्थक राज्याध्यक्ष यांचे वडील अरविंद राज्याध्यक्ष यांचा जीव गेला आहे. आणि तुम्ही कोणते पुरावे सादर करणार आहात? या अगोदर मी तर सर्व पुरावे सादर केले आहेत आणि सर्व मनोज वर्तक यांच्या विरोधात आहेत आणि हे सगळं वेळ वाढवून घेण्यासाठी चाललं आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे आणि दुःखाच्या ह्या गोष्टीचं वाटते की सार्थक राज्याध्यक्ष यांच्या वडिलांचा जीव गेला आहे तरी सार्थक राज्याध्यक्ष गुन्हेगारांची साथ देत आहेत. असं कसं होऊ शकतं? हे ऐकताच ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात नाही
सार्थक राज्याध्यक्ष फक्त सत्याची साथ देत आहेत. खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी एवढंच त्यांचं मत आहे. हे ऐकताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणू लागतात, सत्याची साथ देत आहेत की बायकोची आणि मेवण्याला शिक्षा होऊ नये यासाठीच प्रयत्न चालू आहेत. हे ऐकताच ॲडव्होकेट जोशी म्हणतात, नाही, सार्थक राज्याध्यक्ष यांना असंच वाटत आहे की खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी आणि म्हणूनच ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणू लागतात, नाही, हे फक्त वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे. माझी माननीय कोर्टाला हीच विनंती आहे की मी या अगोदर पुरावे सादर केले आहेत, त्यामुळे मनोज वर्तक यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात की ते अजून सिद्ध झालं नाही. समजा आता आमच्या हातामध्ये कॅमेरा असता तर मनोज वर्तक नक्कीच निर्दोष सुटले असते आणि कायद्याने आपल्याला आधीच शिकवलं आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये. तर हे ऐकताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, वा, अपराधी सुटले की निरपराध लोकांचे जीव जातील हे मान्य करायचंच नाही आहे का ॲडव्होकेट जोशी यांना? हे ऐकताच जजसाहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी, थोडा धीर धरा. आपण थोडा वेळ आनंदी राज्याध्यक्ष यांची वाट बघू आणि मगच निर्णय घेऊ. त्यामुळे नेत्रा धर्माधिकारी यांना काहीच बोलता येत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आनंदी ही सुधाताईंना विचारू लागते, आई का नाही जाणार मी कोर्टात? अहो, दादाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तर सुधाताई आनंदीला म्हणतात, तुझ्या आई वडिलांचं, वहिनीचं आणि त्यांच्या मुलीचं भविष्य या पुराव्यावरच अवलंबून आहे ना? तर आनंदी म्हणते, हो आई, हा पुरावा जर कोर्टात पोचला तरच माझा दादा निर्दोष सुटेल. सुधाताई म्हणतात, हे माहीत आहे मला आणि लवकरच हा पुरावा कोर्टात पोचेल. दादाचं आयुष्यही वाचेल आणि त्याच्या मुलाचं भविष्यही, परंतु त्यासाठी तुला माझ्यासाठीही काहीतरी करावं लागेलच ना? तर आनंदी म्हणू लागते, आई काय? तर सुधाताई म्हणू लागतात, हो, माझ्यासाठीही तुला काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी तुला या डिवोर्स पेपरवर सह्या कराव्या लागतील आणि सार्थकच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं लागेल, नाहीतर हा पुरावा कधीच कोर्टात जाणार नाही. हे ऐकताच आनंदीला धक्काच बसतो आणि आनंदी म्हणू लागते, आई तुम्ही हे काय बोलताय? सुधाताई म्हणतात, हो, तुला या डिवोर्स पेपरवर सही करावीच लागेल आणि तरच हा पुरावा कोर्टात जाऊ शकतो. मात्र यामुळे आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सुधाताईंजवळ ती आश्चर्याने पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण आनंदीची कोर्टामध्ये वाट पाहत असतात, परंतु आनंदी काही कोर्टात पोहोचलेली नसते आणि म्हणूनच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात, ऑब्जेक्शन, अजून किती वेळ वाट पाहायची? इतका वेळ गेला तरीही आनंदी राज्याध्यक्ष काही कोर्टात आल्याच नाही आहेत. तर जजसाहेब म्हणू लागतात, नेत्रा मॅडम, अजूनही वेळ गेला नाही आहे, आपण थोडा वेळ आनंदी राज्याध्यक्ष यांची वाट पाहू. तर ॲडव्होकेट जोशी कोर्टाचे आभार मानत म्हणू लागतात, आनंदी राज्याध्यक्ष लवकरच येतील आणि सत्य आपल्या सर्वांसमोर येईल. तर मालतीताईंना मात्र खूप भीती वाटत असते. त्या मनाशीच म्हणू लागतात, आनंदी नक्की कुठे गेली असेल? अजून आनंदी कशी आली नाही? नक्कीच ती कुठल्या तरी संकटात तर अडकली नसेल ना? तिला तर कोण त्रास देत नसेल ना? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, केदार म्हणू लागतो, अगं शलाका, मी जाऊन येतो. केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर शलाका म्हणू लागते, अरे तू कुठे जातोयस? केदार म्हणतो, मला खरंच खूप भीती वाटते आहे. शलाका म्हणते, अरे तू कुठेही जाऊ नकोस, कारण आपण आनंदीला बांधून ठेवलं आहे, त्यामुळे ती काही इथे येणार नाही. तर इकडे सार्थकला वकील साहेब म्हणू लागतात की तुम्ही पुन्हा एकदा आनंदीला फोन करून बघा. म्हणून सार्थका बाहेर येतो आणि पुन्हा एकदा आनंदीला फोन करण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र आनंदीचा काही फोन लागत नाही. सार्थक विचार करत म्हणू लागतो, नक्की आनंदी कुठे गेल्या असतील? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुधाताई आनंदीला म्हणू लागतात, तुझा भाऊ निर्दोष आहे, त्याने गुन्हा केलाच नाही आहे हे मी सिद्ध करेन आणि मी त्याला सोडवेन, परंतु त्या बदल्यात तुला या पेपरवर सह्या करून माझा मुलगा परत द्यावा लागेल. आनंदी धक्क्यानेच म्हणू लागते, आई. तर सुधाताई म्हणू लागतात, तुझ्या भावाने गुन्हा केलाच नाही आहे आणि त्याचे पुरावे आपल्या हातात आहेत, परंतु शेवटी माझा नवरा गेलाच ना गं. आनंदी, तुला समजत नसेल किंवा विचित्रही वाटत असेल, पण आत्ता नाही तर मी कधीच काही बोलू शकत नाही, म्हणून मला आता बोलायचंच आहे आनंदी. तर आनंदी ही सुधाताईला म्हणू लागते, आई नक्की काय झालं आहे? सुधाताई आनंदीला म्हणू लागतात, तू यायच्या अगोदर हे घर खूप वेगळं होतं. या घरामध्ये सर्वजण सुखी होते, आनंदात होते, परंतु तू आलीस आणि या घराचं समीकरणच बदलत गेलं. अगं तू आल्यानंतर सार्थकच्या आयुष्यामध्ये संकटांची रांग लागली. अगं सार्थकचं सोड, पण तुझ्या पहिल्या नवऱ्याचं काय? तो होता का कधी सुखी? अगं सत्य कटू असेल, परंतु ते तुला पचवावंच लागेल आणि सत्य हेच आहे की तुझ्या नशिबात लग्न करून सुखाचा संसार करणं नाहीच आहे आणि तुझ्यामुळे जोडीदाराच्याही नशिबात तेच होतं आणि त्यामुळे तेही त्याच्या सुख आयुष्यात लाभत नाही. अगं तू वाईट वाटून नको घेऊस, पण हेच सत्य आहे. हा पुरावा घेऊन तू कोर्टातही जाशील आणि त्यानंतर तुझा भावही सुटेल, परंतु नवीन संकट आणि तुझ्यामुळे सार्थकच्या आयुष्यात नवीन संकट येणारच आणि जोपर्यंत तू सार्थकच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत माझा मुलगा काही सुखी होणार नाही. त्यामुळे एक आई म्हणून तुझ्यासमोर पदर पसरते आनंदी, माझा मुलगा मला परत कर. तू त्याच्या आयुष्यातून निघून जा, माझ्या या पदरामध्ये त्याचं मंगळसूत्र ठेव आणि इथून निघून जा. तर आनंदीला सगळे
सगळे क्षण आठवू लागतात आणि सुधाताई म्हणू लागतात, जर तुला तुझ्या भावाला वाचवायचं असेल तर तुला हे करावंच लागेल. तू माझ्या पदरात मंगळसूत्र टाक आणि इथून कायमची निघून जा. आनंदीला सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, पण आनंदी समोर कोणताच पर्याय नसतो. आनंदी त्या क्षणी ते मंगळसूत्र सुधाताईंच्या पदरात टाकते आणि त्यानंतर डिवोर्स पेपरवर सही करत म्हणू लागते, सर मला माफ करा, परंतु माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही आहे. तिला खूप वाईट वाटत असतं, तर आनंदी डिवोर्स पेपरवर सही करते आणि तो पेपर सुधाताईंच्या पदरात ठेवते. असं म्हणत आनंदी तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जजसाहेब म्हणू लागतात, सार्थक राज्याध्यक्ष, अजूनपर्यंत तुमचा कोणताही साक्षीदार या कोर्टामध्ये पुरावा घेऊन आला नाही आहे. त्यामुळे बराच वेळ झाला आहे आणि अजून आपल्याला थांबता येणार नाही. त्यामुळे मी या खटल्याचा निकाल सांगत आहे. असं म्हणत जजसाहेब म्हणतात, घडलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेता, सर्व साक्षी पुरावे पाहता मी मनोज वर्तक यांना दोषी असं म्हणत असताना सुधाताई म्हणतात, थांबा. मात्र मनोज खूप घाबरून गेलेला असतो. तर सर्वजण सुधाताईंकडे पाहतात. तर सुधाताई म्हणू लागतात, हो मी पुरावा घेऊन आली आहे आणि हा व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्व सत्य या व्हिडिओमध्ये आहे. आनंदी ही चिठ्ठी आणि व्हिडिओ माझ्याजवळ देऊन गेली आहे. हे ऐकताच सुधाताईंना सार्थक विचारू लागतो, परंतु आई आनंदी कुठे आहे? सुधाताई म्हणतात, माहीत नाही, परंतु आपल्या घरी एक माणूस आला होता आणि त्यांनी हा कॅमेरा आणि ही चिठ्ठी माझ्याजवळ दिली आहे. तर त्यानंतर सार्थक हा कॅमेरा कोर्टासमोर सादर करतो आणि चिठ्ठी आपल्याजवळ ठेवतो. सार्थकला नक्की आनंदी कुठे गेली आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि तो खूप घाबरूनही गेलेला असतो. तर कोर्टासमोर आता कोणता पुरावा सादर होणार म्हणून सर्वांचेच लक्ष लागलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्या कॅमेऱ्यामध्ये असलेला व्हिडिओ कोर्टामध्ये सादर केला जातो आणि त्या व्हिडिओमध्ये केदार हा आनंदीला मारत असताना दिसतो आणि हे पाहताच मालतीताई मोठ्यानेच म्हणतात, आनंदी. सगळ्यांना छान पाहून धक्का बसतो. तर त्यानंतर कोर्ट आपला निकाल देत म्हणू लागतो, आनंदी ही रस्त्याने चाललेली असते, मात्र वाटेत तिला चक्कर येते आणि ती तिथेच कोसळते. आता आनंदीला नक्कीच कोणतरी वाचवू शकेल का? सार्थक आनंदीला शोधून घरी घेऊन येईल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.